मंडळी, मोठी खुशखबर आली आहे. 2025-26च्या खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतविहिरी गाळाने पूर्णपणे बुजल्या तर काही विहिरी खचून गेल्या होत्या. दरम्यान आता राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना विहिरींसाठी निधी मंजूर केला आहे. शासनाने जिल्ह्यातील एकूण 437 बाधित शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी 63,10,683 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना विहिरीची दुरुस्ती करून पुन्हा शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करता येणार आहे. कोणत्या तालुक्यात किती निधी आला यावर एक नजर टाकूयात. जामखेडमध्ये 118,68,078 रुपये, शेवगाव तालुक्यातील 111 विहिरींसाठी 16,48,206 रुपये, राहुरी तालुक्यातील 49 विहिरींसाठी 7,32,844 रुपये, श्रीरामपूर तालुक्यातील 46 विहिरींसाठी 6,60,603 रुपये, नेवासा तालुक्यातील 43 विहिरींसाठी 5,10,864 रुपये, संगमनेर तालुक्यातील 21 विहिरींसाठी 3,14,076 रुपये देण्यात येणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील 12 विहिरींसाठी 4,04,400 रुपये तर पारनेर तालुक्यातील 12 विहिरींसाठी 1,71,612 रुपये मंजूर करण्यात आले आहेत.